पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर दुसरीकडे यावरनं पवार कुटुंबामधला कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय, अधोरेखित झालाय। कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची तयारी करत असतानाच याची साधी कल्पना सुद्धा शरद पवार किंवा पवार कुटुंबियांना दिली नव्हती असं समोर आलंय, ज्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर सुद्धा पवार कुटुंबातले राजकीय मतभेद कायमच आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रवादीकडनं एकमत झाल्याच्या बातम्या खरं तर अजित पवारांवरच्या अंत्यविधीनंतरच सुरू झाल्या होत्या, पण या संदर्भात सुनेत्रा पवारांनी कुटुंब म्हणून शरद पवारांना याची कल्पना दिली नसल्याचं एक प्रकारे शरद पवारांनीच जाहीर करून टाकलंय। तर आता हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अंतर्गत निर्णय असल्याचं म्हणत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पवारांकडे बोट दाखवल्याचं पाहायला मिळतंय। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असतो? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे। आपण जाणार आहे? नाही, माहितीच नाही, आणि आहे का हे माहिती सांगितल्या विषयाची आणि चर्चा करत नाही। ही चर्चा इथं झाली की जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय मुंबईचं शिव कबूल पटेल, शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसते, त्याच्या आम्ही घरी भाष्य करणार नाही। दरम्यान आज शपथविधी होत असताना पवारांना विश्वासात घेतलं नाही यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय, पाहूया। साहेबांना बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, आपण गेलता काय? सगळा महाराष्ट्र बघतोय की पवार साहेब का शपथविधीला नाही? एकच शब्द, रामकृष्ण हरी। विश्वासात घेतलं नाही का? रामकृष्ण हरी। साहेबांच्या साहेब का आले नाहीत हे मला नाही माहीत, कारण मी तो फॉलोअप घेतला नाही। पण आज जय पवार साहेब होते, त्यांच्या फॅमिलीतली लोकं होती, बाकी कोण का नाही आलं ते त्यापेक्षा शपथविधीच्या सोहळ्याला मला काय बोलावंच वाटत नाही। खरं सांगू का तुम्हाला, दादा नावाचा देव ज्या माणसानं आम्हाला कचऱ्यातून उचलून आमदार केलं, तो माणूस नसतं याच्यापेक्षा दुसरं दुःख असू शकत नाही। तर आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। काल रात्री सुनेत्रा पवार शरद पवारांना कल्पना न देताच मुंबईकडे रवाना झाल्या होत्या। आज सकाळी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी याबाबत कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतर पार्थ पवार यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेटही घेतली। पार्थ यांनी 2.25 तास पवार कुटुंबियांशी चर्चा केली आणि आजच्या शपथविधीसाठी आपण उपस्थित राहावं असा आग्रह केल्याचं समजतंय। आता यानंतर मात्र बाहेर येत सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुद्धा पार्थ पवारांनी चर्चा केली आहे। पार्थ पवारांनी शरद पवारांना शपथविधीचं निमंत्रण दिलंय, मनधरणी केली आहे अशीही माहिती समोर आली आहे। मात्र यानंतर सुद्धा शरद पवार शपथविधीला उपस्थित राहिलेच नाहीत। सुनेत्रा पवार यांच्या हाती राष्ट्रवादीची सगळी सूत्र असणार आहेत हे आता अगदी स्पष्टच झालंय। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, पण त्यांच्या शपथविधीवरून आता राजकारण रंगलेलं आहे। सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी घाई केली आहे का, याविषयी राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। कारण काल अजित पवारांच्या अस्थि विसर्जन झाल्या आणि आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ लगेच दुसऱ्या दिवशी घेतली। शपथविधीविषयी काही राजकीय आडाखे बांधले जात आहेत, ते कशा प्रकारचे आहेत आपण पाहूया, स्क्रीनवर पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरची पकड सुटू नये अशा प्रकारचा एक आडाखा आहे, त्याच्यामुळे शपथविधीविषयी हा पहिला आडाखा मांडला जातोय। त्याचबरोबर शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी प्रभाव टाकू नये असं सुद्धा म्हटलं जात आहे। शरद पवारांच्या पक्षातले लोक प्रभाव टाकतील का, काही आमदार प्रभाव टाकतील का,
दादांचा राजकीय वारस कोण यावर खल नको असंही म्हटलं जात आहे. दादांचा राजकीय वारस कोण असेल असा प्रश्न उपस्थित होत होता आणि त्यावरून हा आडाखा समोर येतोय. असतोय ते फासतोय ते मुंबईचं आहे. शेत फसते शेत तटकरे हे फासण्याचे प्रमुख आहेत. तर त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. की राजकारणामध्ये जे कालच्या या घडामोडी ज्या पाहिल्यात 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत. खूप घाई होते असं काहींचा सूर आहे ह्या संपूर्ण प्रक्रियेला. आता मी याबद्दल काय बोलावं हो. म्हणजे पण त्यांचं काही असेल, त्यांचे काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही त्यांना रणनीती असेल, राजकारणाची काही त्याची रणनीती असेल, तर म्हणून मला वाटतं की त्यांनी दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतला. 4था दिवस असेल मतदानाला. हो हो घाई खर झालेली आहे, पण काहीतरी तिथल्या अडचणी असतील, कारणं असतील, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल. सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता चर्चांना उधाण आलंय. प्रश्न प्रतिप्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर्क वितर्क लावले जात आहेत, काही राजकीय आडाखे बांधले जात आहेत. अगदी कालच अस्थि विसर्जन झालं आणि त्यानंतर लगेच आज उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यायची घाई का केली अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असाही उपस्थित केला जातोय की अजित पवारांनंतर त्यांचा राजकीय वारस कोण असेल. सुमित्रा पवारांनी एकीकडे शपथ घेतलेली आहे, मात्र वारस कोण असेल याबद्दल अजूनही तर्कवितर्क सुरू आहेत. अशा अनेक गोष्टींवर तर्क वितर्क प्रश्न उपस्थित केले जात आहेत, प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तेव्हा सुनेत्रा पवारांच्या हाती आता एनसीपीची सगळी सूत्र एक हाती मिळालेत. त्या गटनेत्या म्हणून निवडूनही आलेल्या आहेत. दरम्यान रोहित पवारांनी एक ट्विट केलंय, त्यांचं ट्विट आपण वाचूया. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे अशा प्रकारे त्यांनी म्हटलंय. तर खरं म्हणजे माननीय अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाहीये. अशा शब्दात रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि भावना व्यक्त करताना शुभेच्छा देणारं ट्विटही केलंय.